मंगल ठाकरे मी जिल्हा परिषद केंद्र शाळा नांदिवली तालुका साक्री जिल्हा धुळे येथे इयत्ता 7वी मध्ये शिकते आहे. आम्ही विकसित भारत कार्यक्रम अंतर्गत पुढील विषय निवडला आहे. माझ्या विषयाचे नाव पर्यावरणासाठी जीवनशैली असे आहे. त्यामध्ये आम्ही स्वच्छ व सुंदर भारत ही थीम निवडली आहे. सध्याची परिस्थिती भारताने स्वच्छ भारत अभियान सुरू करून अनेक गाव आणि शहरांमध्ये वाचन व्यवस्थापन सार्वजनिक शौचालय आणि स्वच्छतेबाबत जागरूक वाढली. माझे नाव अश्विनी गणेश राऊत. मी जिल्हा परिषद केंद्र शाळा नांदिवली तालुका साक्री जिल्हा धुळे येथे इयत्ता 6वी मध्ये शिकत आहे. आम्ही विकसित भारत कार्यक्रम अंतर्गत पुढील विषय निवडला आहे. माझ्या विषयाचे नाव नवकल्पना आहे. त्यामध्ये आम्ही स्वच्छ व सुंदर भारत ही थीम निवडली आहे. नवकल्पना प्लास्टिक पुनर्वापर उद्योग, रस्ते तसेच बांधकाम वापरासाठी पूर्ण प्रक्रिया केलेली प्लास्टिक कचरा ते ऊर्जा प्रकल्प, घन कचऱ्यापासून वीज निर्मिती करणे. जिल्हा परिषद केंद्र शाळा नांदिवली तालुका साक्री धुळे येथे इयत्ता 6वी मध्ये शिकत आहे. आम्ही विकसित भारत कार्यक्रम अंतर्गत विषय निवडला आहे. माझ्या विषयाचे नाव पर्यावरणासाठी जीवनशैली असे आहे. त्यामध्ये आम्ही स्वच्छ व सुंदर भारत ही निवडली आहे. स्वच्छ व सुंदर भारत बनवण्यासाठी पुढील नियोजन आवश्यक आहे. प्रत्येक गावात आणि शहरात कचरा संकलन केंद्राची उभारणी, ओला व कोरडा कचरा वेगळा करण्याचे गावात आणि शाळा उघडण्याचे आहे. माझे नाव कुमारी अनुष्का सुरेश सूर्यवंशी. मी जिल्हा परिषद केंद्र शाळा नांदिवली तालुका साक्री जिल्हा धुळे येथे इयत्ता 6वी मध्ये शिकत आहे. आम्ही विकसित भारत कार्यक्रम अंतर्गत पुढील विषय निवडला आहे. माझ्या विषयाचे नाव सुधारणा आवश्यक असलेले क्षेत्र. त्यामध्ये आम्ही स्वच्छ व सुंदर भारत ही थीम निवडली आहे. कचरा प्रक्रिया केंद्राची संख्या वाढवणे, जैविक कचऱ्यापासून कंपोस्ट तयार करणे. माझे नाव कुमारी अलिशा हिम्मतराव साबळे. मी जिल्हा परिषद केंद्र शाळा नांदिवली तालुका साक्री जिल्हा धुळे येथे इयत्ता 6वी मध्ये शिकत आहे. आम्ही विकसित भारत कार्यक्रम अंतर्गत पुढील विषय निवडला आहे. माझ्या विषयाचे नाव पर्यावरणासाठी जीवनशैली असे आहे. त्यामध्ये आम्ही स्वच्छ व सुंदर भारत ही थीम निवडली आहे. फायदे: स्वच्छ वातावरणामुळे आरोग्य सुधारणा, रोगांमध्ये पर्यटन वाढ, स्वच्छ शहर व गाव पर्यटकांना आकर्षित करतात, नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण, नद्या आणि भूमी प्रदूषण मुक्त राहतात.